विचार एकत्र आले तर आपण कोणालाही थोपवू शकतो. परंतु हा फॅसिझमचा धोका बाळासाहेब आंबेडकरांना कळत नाही का? ज्या नाही, पद्धतीने आता त्यांनी भूमिका मी ठेवली, माझी भूमिका मांडली आहे, त्यांना कळतं का कळत नाही. ते फार मोठे आहेत, माझ्यापेक्षा ॲडव्होकेट आहेत, त्यांच्या अंगात आंबेडकर साहेबांचं रक्त आहे, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी काही बोलणं उचित ठरणार. सर कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरतून तिढा जो आहे तो सातत्याने पाहायला मिळतोय. सगळे तिढे सुटतील असे तिढे सगळीकडे बघायला मिळतात. जिथे जिथे कोएलिशन असतं तिथे सगळीकडे असे तिढे बघायला मिळतात. काँग्रेस सध्या शिवसेनेच्या भूमिकेवरून प्रचंड नाराज आहे. परस्पर तुम्ही उमेदवार उभा करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ट्विटरवर सध्या प्रचंड प्रमाणात सर्व वरिष्ठ नेते ट्विट करतायत आणि सांगलीच्या जागेसंदर्भामध्ये निर्णय मागं घ्यावा असं त्यांना विनंती करतात. मी काय ट्विटर अकाउंट उघडलेलं नाही आणि मी मीटिंगमध्ये होतो, त्यामध्ये मला काही माहिती नाही. आपली उमेदवाराची यादी कधीपर्यंत जाहीर होणार आहे? नाही, मला काही माहीत नाही. आता शेवटी आमची बैठक होईल, त्याच्यानंतर जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांची बैठक होईल, कारण का ते दोघंच मुख्य आहेत आणि ते दोघांपैकी मग दोघं एकत्र किंवा कोणीतरी एक आपल्याला ब्रीफ करतील. सगळ्याच जागा आज डिक्लेअर होतील असं मला वाटत नाही, पण शेवटी त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यांना वाटलं सगळी यादी जाहीर करावी तर ते करू शकतात. सर, सांगलीच्या जागेवरतून हा तिढा संपूर्ण दिल्लीच्या काँग्रेस हायकमांडकडे गेलेला आहे. खरं तर विशाल पाटील हे अजूनही निवडणूक लढवण्यास ठाम आहे. तिथून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जी आहे ती ठाकरे गटाने दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होणार का? असं की थोडंसं पेशन्सनी सगळेजण वागतील. मी अजूनही सांगतो की एखादा शत्रू जेव्हा आपल्याला त्याच्या विचारांशी लढायचं आहे आणि ते विचार संपवायचे आहेत, तेव्हा आपल्याला एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे, एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे या भावनेतनं, भूमिकेतनंच पुढे जावं लागतं. कोअलिशन इज ऑल अबाउट पेशन्स अँड कॉम्प्रोमाइज. महायुतीमध्ये अजूनही पक्षांची गरज लागते अशा पद्धतीचं चित्र आहे. नाही, मला महायुती अजून 100 पक्ष घेईल. मला महायुतीबद्दल मी कशाला बोलू? माझं काय घेणं देणं त्यांच्याशी? अजित पवार गेल्यानंतर देखील अशा पद्धतीने आणखी इतर छोट्या पक्षांची गरज लागते त्यांना. त्यांच्या सर्वेमध्ये त्यांना कळतंय की ओझं आपण किती खांदावर घेतलंय. सर, हिंदी में आज आप लोग की अहम बैठक हुई, किन मुद्दों पर चर्चा हुई, किन सीटों पर चर्चा हुई, उस बारे में अब तक ये बताइए. हमारा ऐसे ही जनरल चर्चा हुई. सभी लोगों से हम शरद पवार साहब सुनना चाहते थे कि पूरे महाराष्ट्र में सियासती हालात क्या है, क्या बोल रहा है समाज, वो सब उन्होंने शांति से सुन के लिया. जो सीट हमको मिलने वाली है उसके 5 सीटों पे हमने चर्चा की और अभी भी दोपहर को हम बैठेंगे. अंतिम कुछ नहीं हुआ है. अंतिम निर्णय जयंत पाटिल और शरद पवार जी की जो मुलाकात होगी उसमें अंतिम किया है. इसके साथ में क्या भिवंडी की सीट आपने कांग्रेस के लिए छोड़ दी है, आपका दावा अभी बरकरार है? भिवंडी के ऊपर चर्चा चालू है, जो है वो शरद पवार निर्णय लेंगे. आप लोग की इच्छा है, आप लोग लड़ेंगे, कांग्रेस कह रही है कि सांगली नहीं छोड़ेंगे, भिवंडी नहीं छोड़ेंगे.